कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय मार्गदा मुनी गेले आधी मार्गदा मुनी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्गदा मुनी गेले आधी मार्गदा मुनी गेले आधी मार्गदा मुनी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्गदा मुनी गेले आधी तिनेची पंथे चालू जाता तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही मुडुनिया नानामते मुडुनिया नानामते
सिद्धांत चौरसू नीती सिद्धांत चौरसू पंथे चालू जाता पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू पंथे चालू जाता पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई
विठ्ठला मार्गदावनी गेले आधी दयानिधी संतते तिनीची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत चौरसू तिनीची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तिनीची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही विठाला विठाला महायोग पिटेतते भीमरथ्यं वरं पुनरिकाय दातो मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या आलो निज चरणाव स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा भेरू. आज या ठिकाणी
सेवेसाठी घेतलेला अभंग, प्राप्त वेळ प्राप्त प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे. अल्पसा परिहार कसा का दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गुरुपौर्णिमा तथा व्यास पौर्णिमा उत्सव, आता तसे उत्सवाचे प्रकार अनेक. प्रामुख्याने मानले जाणारा, ज्याच्या जीवनामध्ये गुरुची प्राप्ती नवे नवे, ज्याने जीवनात गुरुला आत्मसात केलं, त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस म्हणतात तो व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. निरूपणासाठी जो अभंग घेतला, जगतमान्य जगतवंदनीय देहू निवासी सुप्रसिद्ध साधू यांचे कृपांकित साधू, कृपांकित संत निळोबाराय पिंपळनेर क्षेत्र असेल या ठिकाणची निळोबाराया का तुकोबारायाने जीवनात मार्गस्थ केलं, एक वेळ देव नको म्हणे आम्हाला, असा प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या संत वृंदांच्या गुरुनिष्ठ साधकांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, पिंपळनेर क्षेत्राचे निळोबाराय यांचा हा संतांचं महत्व सांगणारा, नवे नवे संतांनी मार्गस्थ केल्यानंतर जो जीवनात अनुभव येतो त्या अनुभवाचे अभंग. विठ्ठल विठ्ठल. विशेष एक पर्वणीचा प्रत्येकाचा आजचा जो दिवस आहे, म्हणून आजचं जे दान सांगितलं गेलं, आजचं सगळ्यात महत्वाचं दान रक्तदान चालू आहे. सगळ्यांनी रक्तदान करावं अशी आपणची इच्छा. आपणना सरून किंवा माझ्या बुद्धीने सांगतो सर्वांनी, कारण आत्मोन्नती विश्वशांती नामदेव अप्पा साधक मंडळ संपूर्ण महाराष्ट्रातले जे नामधारक असतात, प्रत्येक ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आज त्यांनी त्यांच्या गुरूंचं पूजन केलं. आज आपण त्यांचं पूजन थोड्या वेळाने कार्यक्रम झाल्यानंतर करणारच आहोत. त्याला गुरुदर्शन सोहळा म्हटलेलं आहे. आज त्यांच्या हस्ते त्यांच्या बाबांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक झाला. म्हणून उदंत आयुष्य त्यांच्या जीवनामध्ये लाभो. एक सत शिष्याची एक करुणा भगवंताविषयी असणारी अकल्प आयुष्य व्हावे दयाकुळा. माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा अनुभव कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. म्हणून त्यांना उदंत आयुष्य लाभो. एक भगवंत चरणी श्री गुरु चरणी प्रार्थना. सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये गुरुचं काय स्थान असतं, कारण गुरु विना कौन बतावे बाट, बडा अजब यमका घाट. बाकीच्या संत मंडळांनी माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन बघितलं तर माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा निवृत्तीनाथांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये का ग्रंथामध्ये गुरुचं महत्व प्रतिपादित केलं. मग जीवनामध्ये सगळ्या गोष्टी 4 प्रकार सांगितले गेले किंवा त्याच्या पाठीमागं 3 प्रकार सांगितले गेले. 4 प्रकारचं विश्लेषण पुढे जड जाईल. 3 प्रकाराचं विश्लेषण बघू आपण. एक जीवनातले आई वडील, त्याच्यानंतर श्री गुरु जीवनात मिळणं मुश्किल सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील. पैसा मिळणं, हडका मिळणं, पैसा आलेला पैसा पण जाईल, पण जीवनामध्ये गेलेले आई वडील परत येत नाही. आणि अप्राप्त साधू कधी प्राप्त होणार नाही. अप्राप्त एक वेळ देव प्राप्त होईल. निळोबारायांना प्राप्त नव्हते झाले का? कारण निळोबारायांनी ज्यावेळेस श्री गुरुचा चरणाचा ध्यास घेतला, जीवनामध्ये श्री गुरु चरणाचा ध्यास घेतला. मग आता आज लांबून लांबून साधक मंडळी येणारे, गुरुबंधू येणारे, पण आज प्रसंग असा का काल परवापासून पावसाचं आगमन झालेलं आहे. काहींना पावसाच्या अडचणीमुळे येता येणार नाही. पण जशी तुकोबारायांचा आता एक पर्वकाळ होऊन गेला, आता दुसरा पर्वकाळ ह्या चातुर्मासातला पहिलाच पर्वकाळाची सुरुवात आहे. कारण ज्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, विश्वगुरु निवृत्तीनाथ असतील, आदिशक्ती मुक्ताबाई असतील, नेवासी क्षेत्रावरून ग्रंथ दिंडी सोहळा यावेळेस संकल्प, साधूंचा संकल्प काय असतो? कारण साधूचा संकल्प हा विश्वजनासाठी असतो. नवे नवे जगाचं कल्याण व्हावा हा संतांचा संकल्प असतो. मग जीवाचा काय संकल्प असतो? जीवाचा काय संकल्प असला पाहिजे? आज आपला काय संकल्प आहे? आज आपला प्रत्येकाचा काय संकल्प आहे? निर्धार हे वर्म तू कोणाचा, निर्धार हे वर्म
निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. मग वर्माचे प्रकार सांगितले. वर्म ते काय हे दृढ धरावा भाव, जाणीव नेणीव लागून येते ठाव. आपल्या अंतःकरणाच्या वृत्ती ज्या साधूच्या दर्शनाने लीन होतात, वृत्तीचा विषय परमार्थ बाह्यांगाने करणारी भरपूर मंडळी अंतरंगाचा जो विषय आपल्याला ज्ञात करून देतात त्यांना संत म्हटलं, त्यांना श्रीगुरु म्हटलं. मग जीवनामध्ये आई वडील मिळणार नाही गेल्यानंतर, आणि जीवनामध्ये असे साधू मिळण्यासाठी अनंत जन्माची पुण्य आहे. एक पुण्य लागतं गुरूंना प्राप्त करण्यासाठी. पहा, प्रारब्ध म्हणता येणार नाही, नशीबही म्हणता येणार नाही, त्याला भाग्य लागत निकमता. ते सुद्धा एक भाग्य सांगितलं. इथं नशिबाचा संबंध नाही, प्रारब्धाचा संबंध. का अनंत जन्मीचे तप एक ना. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, अनंत जन्माचं जेव्हा भाग्य उदयाला येतं तो मानव देह घेऊन आल्यानंतर. मग आता मानवी देह देवाचं भजन करतो का? जर मानवी देहालाच अधिकार, बरोबर आहे, संतांनी सांगून ठेवलं याची ही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कुठे. जरी असं संतांनी विषय प्रतिपादित जरी शास्त्रामध्ये केला किंवा अभंगामध्ये जरी निरूपण करून ठेवलं, पण जर हा विषय मानवी जीव सोडून जर दुसऱ्या जीवाला कळाला ना, जरी सांगितलं नाही तरी काय, थोडी श्वान सुकरे बापुडी. संतांनी एक वचन का प्रतिपादित केलं, थोडासा क्रोध बाळगून, क्रोध राग अनावर होऊन ह्या गोष्टी उच्चारल्या गेल्या. तसं संतांचं सांगणं द्विअर्थी असतं. जसं आईचं सांगणं द्विअर्थी असतं, तसं संतांचं सांगणं द्विअर्थी असतं. मग एक अभंगाचे विश्लेषण तुकोबरायाने असं माऊली ज्ञानोबरायाने संबंधी असं विशेष प्रतिपादित केलेलं का अभंग, तुम्ही संत माये बापू कृपा काय मी पतीत कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारणा उद्धरया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. हे 3 चरण, याच्यातले 4 चरणामध्ये 3.5 चरण संतांविषयी समर्पित भावना करणार, आणि जे अर्ध चरण सांगितलं गेलं त्या चरणाचं एक विश्लेषणता सांगितली गेली, ती पामराविषयी सांगितलेली. कोणता शब्द असेल? कायमी पतित कीर्तिवान. संतांचं वर्णन करण्यासाठी जीवाला पामरपण घ्यावं लागतं, लीनता अंगामध्ये घ्यावी लागते. ताठरपणाने संतांचं वर्णन केलं जाता येत नाही. मज पामर आहे. कोणापुढं? माऊली ज्ञानोबरायांच्या ऐश्वर्याचं वर्णन मी काय करणार म्हणे. मज पामर आहे काय थोरपण मी त्यांचे इतका मोठा. कोणा इतका? माऊली ज्ञानोबराय इतका. गुरुविषयी जर माऊली ज्ञानोबरायांविषयी जे वचन प्रतिपादित तुकोबराय करतात, मग तेच वचनाचं सांगितलं गेलं का, गर्व द्विजांचा हरला चालविली जड भिंती हरली चांगयाची क्रांती. दगडाला देव माऊली ज्ञानोबरायांच्या सहवासात कळाला. मग आम्ही आप्पांच्या सहवासात किती वर्षापासून कळाला का मला देव? त्यांचा सांगण्याचा उद्देश काय ना आम्ही ऐकतो काय, त्यांनी काय सांगितलं ना आम्ही काय करतो याच्याविषयी आहे का काही पुढे ताळमेळ? फक्त प्रवचन असलं का हा हा. अहो, भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी किंवा मुखाग्री येण्यासाठी बहुत सुकृताची जोडी एका जन्मामध्ये का बरं. आप्पांच्या तुमच्या आज जे आपल्या गाठी भेटी झाल्या असतील, ही कितीतरी कल्प कितीतरी आयुष्य लोटले गेले ना. गुरु जीवनामध्ये याच मानव देहामध्ये जरी मिळाला, बरोबर आहे, आला किती लांबून, किती योन्या त्यांनी पार केल्या. शास्त्रकारांनी सांगितलं एक एक योनी नाथ बाबा सांगतात.
कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवी देहाचा. संत जीवनामध्ये संतांचा बोध जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाची सगळी, जसं तुकोबराय वर्णन करतात, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख न आठवे तहान भूक काही. स्मरण राहतं का? गर्भातलं स्मरण वेगळं. गुरुने त्या स्मरणाची जाणीव आम्हाला करून दिली. कधी? निळोबाऱ्यांनी सांगावं, हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी. हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी. गर्भवासादी दुःख प्रत्येकाने भोगल्यानंतर, इथपर्यंत आल्यानंतर, त्या भगवंताची तीन याचना केल्यानंतर, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांची जाळी उगवणे आठवी न पाय हा माझा नवस. रात्रन ही दीन पांडुरंग आपण मायेतीत जीव गेल्यामुळं, मायेच्या अधीन आपण गेल्यामुळं त्या भगवंताचं स्मरण जे गर्भातलं पहा, एक अंतकाळाचं दुःख, एक गर्भातलं दुःख जे वर्णन सांगितलं. गर्भामध्ये त्या जीवाला 100 जन्मांच्या कर्मांचं स्मरण लक्षात राहतं. तुम्ही सांगा, मागच्या 8-15 दिवशी सर तुम्ही काय भाजी डब्याला नेमकी शाळा चालू आहे? मागच्या 15 दिवसापूर्वी तुम्ही शाळेत जाताना डब्यामध्ये काय भाजी नेली आहे का लक्षात? मग तो जीव केवढा सांगितला गेला? इथं 3.5 हाताचा बिनकामाचा देह. वास्तविक या देहाचं एवढं महत्व सांगितलं गेलं का? या देहासंबंधी ज्या विनवण्या तुकोबराय असतील, माऊली ज्ञानोबराय असतील, निळोबराय असतील, एकनाथ महाराज असतील, निवृत्तीदाता असतील, सोपन काका, ज्या सर्व मांदियाळ्यांनी सांगितलं गेलं का घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. ही जे वचन प्रतिपादित तुकोबराय करतात. मग आमचा देह जर गुरुनी सांगितल्यानुसार जर मार्गस्थ होत नसलं तर काय त्या देहाचा उपयोग? जसं समर्थाचे पोटी आम्ही जन्मले करून की, कारण साधनाचे 7 मंत्र नामदेव महाराज, एकनाथ महाराजांनी हा एक अभंग असा लिहून ठेवला का, करारे बापानो साधन हरीचे. उपदेश पहा कसा आहे, नाथ बाबांचा उपदेश हरिपाठाचा फार सुंदर आहे. हा अभंग जरी आपल्या आचरणामध्ये आला किंवा पाठांतरामध्ये तर आहेच हो, पण कृतीत जर आला तो, म्हणून आपण सांगते परमार्थ कसा असावा, संसार कसा असावा. परमार्थ हा कृतीतून असावा, संसार कसा असावा. आपला परमार्थ हा वृत्तीने असावा, संसार हा कृतीतून असावा. आपण काय करतो? वृत्तीतून संसार करतो. परमार्थ हा कृतीतून चाललेला खेळ. दाखवायच्या गोष्टी नसतात. कारण चंद्रामृत सुखे सेवली. साधू भेटतील का? आई वडील भेटतील का? तुम्ही धन पुन्हा पुन्हा कमवू शकता, घर परत बांधू शकता, पण जीवनात ह्या वस्तू एकदा निघून गेल्यानंतर या गोष्टी जशी मिळू शकत नाही. माऊली ज्ञानोबराय असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, इतर संत मांदियाळ्यांचं जे वर्णन सांगितलं गेलं, हे संत आपल्याला जीवनामध्ये परत मिळू शकत नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी. पुढचं दृष्टांत बाजूला ठेवू. अवघड सांगितलं, चंद्रामृत सुखे सेववे, असता जाता रवी धरवे, बाह्येळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होई का. कोणते साधू? त्या साधूच्या उपदेशातून आमचं कर्माचं खंडन होतं. ऐसे कैसी याने भेटतील साधू, आमच्या कर्माचं खंडन होतं. नवे नवे आमचे सगळे दोष त्यांच्या माथी जातात. असे साधू आमच्या जीवनामध्ये नवे नवे चित्तात असणारा भगवान परमात्मा. जसं उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. कोणती चिंता? जीवनामध्ये लागलेली. जसं तुकोबरायांच्या अंगावर साधकाच्या शिष्याने गरम पाणी होतं, तुकोबरायांच्या जीवनातला अनुभव. अंगाचा दाह झाला त्यावेळेस तुकोबरायांची आर्तता का तुकोबरायांचे सगळे घाव भगवंताने आपल्या अंगावर घेतले.
प्रतिपादित कर का? तुझं विन देवा मज नाही कोणी. देवा तू जर सोडलाय विश्वामध्ये, श्री गुरु जर सोडले कोणी नाही म्हणे. माऊली ज्ञानोबा सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. नाथ बाबा सुद्धा ते सांगतात नाही कुणाचे कोणी. कोणी या जगात कोणी? सगळे प्रेम करणारी मंडळी ही फक्त भावनिकपोटी प्रेम करतात, अर्थापोटी प्रेम करतात. निस्वार्थीपणाचं प्रेम असतं श्री गुरूंचं आणि देवाचं. जर निस्वार्थीपणाचं प्रेम जर देवाचं जर नसतं किंवा साधू संतांचं जर नसतं, संतांचा गळ हा भावरहित राहिला असता. संतांनी त्या गोष्टी ज्या देवाला जमल्या नाही, देवाचा विषयतून वेगळा सांगितला, संतांचा श्री गुरूंचा विषयतून वेगळा सांगितला. कारण जे संतांना करता येत ते देवाला करता येत आणि जे देवाला करता येत ते संतांना करता येत. भिन्नता का? याच्यात एक विश्लेषण असं बघू का? धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. अंब ऋषीसाठी गर्भसोशी येले दुष्ट निर्जाळले किती एक. टिटवीचे अंगे समुद्राने पळवले. बदला कोणी घेतला? अगस्ती ऋषींनी बदला घेतला. एक आचमनामध्ये पूर्ण समुद्र गिळंकृत करणं एवढी सोपी गोष्ट आहे का? त्या समुद्राने परत देवाला प्रार्थना केली. तुम्ही सांगा. म्हणजे एक संत जे करतात आणि देव जे करतात याच्यातली जी भिन्नता सांगितली गेली, त्या भिन्नतेचे एक विश्लेष वर्णन नामदेव महाराज एका ठिकाणी करतात. काय सांगू देवा ज्ञानवाचिका. वेद महिषामुखी बोलविले. वेदांचा उच्चार निर्बुद्ध प्राण्याच्या. मग माणसं भजन करतात अशातला प्रकार नाही. माणसं भजन करीत नाही. करतात का? बरं, आता भजनाचा विषय आला. भगवान शंकराविषयी जर एक विचार प्रतिपादित केला तर रामपूजी सदाशिव हे भगवान शंकराचं भजन. पहिला वारकरी कोण असत? या विश्वातला पहिला वारकरी जो का निंदी सदाशिव होवोनी वैष्णव. नाथ महाराज सांगतात पहिला वारकरी भगवान शंकर सांगितलेले होवोनी वैष्णव. जो का निंदी सदाशिव एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव. हे नाथ बाबा प्रतिपादित करतात. पहिले वारकरी जर असतील भगवान उमापती सांगितले गेले आणि संप्रदाय विस्तार ज्यांच्यापासून, संप्रदायाचं बीज ज्यांच्यापासून आलं आदिनाथ गुरु. या विश्वाचे गुरु झाले आदिनाथ म्हणजे मग भगवान शंकर. मग विस्तार संप्रदाय या संप्रदायाचा विस्तार कोणामार्फत झाला? प्रभू दत्तात्रयांमार्फत. जीवनामध्ये अत्रिपुत्रा या अशी ज्यांची व्याख्या केली गेली, त्रिगुणात्मक ज्यांची व्याख्या केली गेली, त्यांच्या स्वरूपाचं वर्णन गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच्या ठिकाणी तीनही देव. मग आता तीनही देव जर गुरुच्या ठिकाणी असल्यानंतर गुरुचं देव आहे हे नाथ महाराज. एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशय. जर गुरुच्या ठिकाणी देव नाही असा जर संशय मनात आला त्याच्या एका चांडाळ कोणीच नाही. विठाला म्हणून जे भजन भगवंताचं भगवंतानी केलं. मग आता त्यावेळेस काही वाद्य होते का? माळी महाराज त्यावेळेस वाद्य नव्हते. तुम्ही पाठीमागच्या काळापासून तुमचा आणि आमचा संबंध जवळजवळ 15-20 वर्ष झालेले. आता एक चांगली गोष्ट तुम्हाला मुलाच्या निमित्ताने का ना मोकळीक मिळाली. नाही तर तुम्हाला सगळं म्हणजे आता एक पर्वकाळ कसा आहे, एक सप्ताह जो 7 दिवसाचा असतो त्याच्यामध्ये निवांत सगळ्या चाललेल्या गोष्टी करता येतात. म्हणजे निवांत काकडा थोडा उशीर झाला तरी चालेल. पण आजचा जो दिवस सांगितला 5 दिवसाची कसोटी एका दिवसात. 50 षटकाचे वनडे सुद्धा एका दिवसात आणि 2020 सुद्धा एका दिवसात आणि एका षटकामध्येच हे सगळं सांभाळतं. जसं एकनाथ महाराजांचं प्रमाणे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ कधी प्राप्त होतात? शिव देखता प्रत्यक्ष. बघितला का शिव? जर शिव जर बघितला नाही तर हे 4 पुरुषार्थ कसे प्राप्त होतील? जसं देवाचे द्वारे उभा क्षणभरी 4 मुक्त्यांचा अधिकारी जो पुरुष सांगितला गेला. पण पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती जरी सांगितलं गेलं, पण आज प्राण्याच्या मुख्य प्राण्याच्या आपण पाया पडतो. पुढं माऊली ज्ञानोबरायांच्या संपर्कातला जो आळे क्षेत्रामध्ये रेडा निर्बुद्ध प्राणी जो सांगितला गेला. मग तुमच्या जीवनामध्ये असे श्रीगुरु लाभल्यानंतर
आजी फिटले माझे कोडे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. राहिलं का काही? राहिलं का? आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. किती जन्माचं? 84 लक्ष योनी फिरल्यानंतर लगेच मानवी देह नाही. मानवी देह जरी मिळाला तो चांडाळ योनी जन्माला येतो. जरी मिळाला तरी तो चांडाळ योनी जन्माला येतो. पण एक योनी कोटी कोटी फेरा. एक योनी पार करण्यासाठी हजारो वेळेस नव्हे कोट्यावधी वेळेस जन्माला यायचं, त्यावेळेस मरायचं. पशुला सुद्धा आता 4 देहाचा प्रकार ऐवजी आपण 3 देहाचे प्रकार बघू. त्याच्यानंतर 4 वाणी सांगितल्या, 4 खाणी सांगितल्या. 4 वाणीचं भजन वेगळं, 4 खाणीचे प्रकार वेगळे, 3 देहाचे प्रकार वेगळे. मग आता ते 3 देह सांगितले गेले. स्थूल देहाचा त्रास हा सूक्ष्म देहाला भोगावाच लागतो. का? यातना होत नाही का? अंतकरणाच्या ठिकाणी यातनामय सांगितल्या गेल्या. मग गर्भवासाची जे जे दुःख जीव भोगतो, वास्तविक इथला तो हातभर शरीराचा जो देह सांगितला गेला, त्या देहाला खूप यातना सांगितल्या गेल्या. त्या यातनेचं स्मरण भगवंतापाशी सांगत होतो. एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून या. पण ज्यावेळेस हे वचन गर्भात प्रत्येकाने दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता तव मी कोहम कोहम रडे. मग आता वास्तविक गर्भातलं जे स्वरूप सांगितलं गेलं किंवा ज्या स्वरूपाचं जो जीव भजन करत होता त्या जीवाला त्या स्वरूपाचं विस्मरण झाल्यामुळं दुःख भोगावं लागत. बरं, दुःखाचे प्रकार किती? त्रितापाधिक दुःख सांगितले गेले. आधी भौतिक ताप असेल, आधी दैविक असतील, आध्यात्मिक असतील. पण याच्यावरही सुद्धा नाथ महाराजांनी सांगितलं देखिले चरण वैष्णवांची त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिले चरण वैष्णवांची एका जनार्दनी. मग कोणाच्या दर्शनाने, कोणाच्या स्मरणाने त्रिविध तापांचं निर्धारण होतं? श्री गुरूंच्या मुखातून आलेला जो कर्णरंध्रामध्ये जो बोध सांगितला गेला, आत्मतत्व धरी तोची एक. सगळे देवाची भक्ती करीत असतील असं होऊ शकत नाही. कारण माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची महापुरी विगताती कोट्यावरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी दीपाला एकची. मग चुकलं कुठं? चुकलं कुठं आपलं? संतांनी आम्हाला मार्गस्थही केलं. मार्गस्थ होता होता आम्ही वाटत चुकलो. मार्गस्थ होता होता वाट चुकतो ना. मी त्या दिवशी एकादशी दिवशी पंढरपूरला गेलो. काही बाबांच्या मठापासूनच चुकलो. चुकलो कुठं? पंढरपूरमध्ये चुकलो. आपण चित्ताच्या ठिकाणी चुकलो. एवढं आपण मान्य करायला पाहिजे. विठाला विठाला. कारण डोक्यातली जी घाण सांगितली ना, विचाराची जी घाण सांगितली ना, तसं बघितलं तर तुकोबाराय सांगतात विचारणा करणारा अजून एकही जीव नाही, म्हणजे एकही प्राणी नाही, एकही माणूस नाही का तो विचार करत नाही. सगळेजण विचार करतात. पण विचार करण्याची पात्रता, विचार करण्याची जी भौतिकता सांगितली गेली प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. कोण कोणत्या प्रकारचे विचार करेल? बरं, विचाराचे जे स्रोत सांगितले गेले किंवा विचाराचे जे प्रसव सांगितले गेले हे कुठे जातात? बुद्धीच्या ठिकाणी असतात. बुद्धीचे विचाराचे स्रोत जे सांगितले गेले अंतःकरणावर आघात करणारे ठरतात. म्हणून स्थूल देह जरी पंचतत्वांचा बनला गेला, पायामध्ये जर काटा टोचला, वेड्या बावणीचा जर काटा टोचला माळी महाराज, त्याच्या वेदना फक्त पायापुरता मर्यादित असतात का? स्थूल देहाला थंडीताप येतो. कोणत्या देहाला? 3.5 हाताच्या देहाला थंडीताप येतो. पण त्या थंडीतापाच्या उणीवा सूक्ष्म देहापर्यंत पोहोचतात. तो असा बोलला कुठून ऐकलं? कानाने ऐकलं. ते कुठं प्रवेश केला? एक गवळणीचे एक माऊली ज्ञानोबारांची एक विरहिणी घरी घे झाले पटराणी बळे वरिले साबळे परब्रह्म हाची माता न फिरे माघारी बैसले स्वत्या शेजारी गोविंदाचे हाची माता
फिरे माघारी. आजी ने माता तुकोबाराय सांगतात, न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. घररिगे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म परब्रह्म. अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला आमचं अंतःकरण दिल्यानंतर देवाला काय द्यायचंय, श्रीगुरूंना काय द्यायचंय. माऊली ज्ञानोबरायांचे ओवीतले शब्द, तनु मनो दिवे. श्रीगुरूंना काय द्यायचं आपल्याला, पैसा नाही द्यायचा. देवाला पैसाही लागत नाही. तुम्ही म्हणतात कसं काय बोलता, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कबडी दमडी. मनुआ मनुआ खेती करो हरी नाम की. काय लागत आजी दुष्काळात आला, बोरे खाये भिजलिनीची. काय बघितलं प्रभू श्रीरामचंद्राने, देव काय बघतो आपलं, श्रीगुरु काय बघतात आपल्याकडं. श्रीगुरूंना आणि देवाला फक्त तुमचा निस्सीम आणि निस्वार्थी भाव. जे तुकोबराय असतील किंवा नाथ महाराज असतील, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्या भक्तीमध्ये प्रेम आणि ज्ञान असन अशा भक्तीचं वर्णनाचं नामदेव महाराज सुद्धा एका ठिकाणी, एकनाथ महाराज सुद्धा सांगतात. म्हणून चित्तामध्ये आपली हुकचूक झालेली आहे. जसं सांगितलं गेलं, 21,600 वेळा येणारा जाणारा भगवान परमात्म्याचा जो श्वास आहे 7 महिन्यानंतर त्या गर्भामध्ये आलेला आहे. माता त्या गर्भाचं वर्णन करत असताना जीवावर 3 प्रकारचं ऋण सांगितलं गेलं. मानवी देहावर 3 प्रकारचं ऋण सांगितलं गेलं. पहिलं ऋण सांगितलं गेलं देवाचं किंवा आई वडिलांचं, कोणाचंही झालं. आई वडिलांचं एक ऋण सांगितलं गेलं, देवाचं एक ऋण सांगितलं गेलं, आणि शास्त्र म्हणजे संतांचं श्रीगुरूंचं एक ऋण सांगितलं गेलं. कारण माऊली ज्ञानोबराय जरी संजीवन समाधी अवस्थेमध्ये 700 सव्वा 700 वर्ष जरी होऊन गेले, पण आजही सुद्धा माऊली ज्ञानोबरायांचं रूपाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये जसं तसं आहे. तेच वर्णन हरिपाठामध्ये आहे, तेच वर्णन अमृतानुभवमध्ये आहे, तेच वर्णन चांगदेव 65 मध्ये आहे. फक्त अधिकारी वेगळा नेमला, त्या क्षेत्राचा विचार करणारा अधिकारी वेगळा नेमला गेला. म्हणून जे मार्गस्थ झालेले आहे ना, त्यांनी कोणतं वाचावं कोणतं नाही वाचू. हरिपाठ जरी सगळ्यांसाठी सांगितला, पण एक वेळेस ज्ञानेश्वरीतलं रहस्य आपल्याला सत्पुरुषांच्या मुखातून आल्यानंतर त्याचा उलगाडा होईल. सगळ्यात कठीण जर असं तर हरिपाठ आहे, हरिपाठाशिवाय मजा नाही. कारण माऊली ज्ञानोबराविषयी जे माऊली ज्ञानोबरांचे विचार सांगितले हरिपाठामध्ये, का ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान, साधूची संगती तरुण उपाय. किती मार्मिक शब्द सांगितला. संतांच्या सहवासाशिवाय बर गंमत अशी झाली का, आपली संगत चुकली का आपण कोणाच्या संगतीत व्यवस्थित आहे याची आपण चाचणी करायला पाहिजे. जरी आपल्याला जीवनामध्ये गुरुचा बोध जरी मिळाला, पण गुरुचा बोध मिळाल्यानंतर जे विचाराचे प्रवर आपल्या शरीरामध्ये वाहत असतात ना, स्मरणाचे प्रवर, त्या स्मरणाच्या प्रवरामध्ये, त्या चिंतनामध्ये आम्ही जसं तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आम्ही पुढे जायला पाहिजे. गुरु कृपा झाली थोर, गुरु कृपा झाली थोर, गुरु कृपा झाली थोर, गुरु कृपा झाली थोर. बरोबर थोड विस्ताराला पुढे येणार. गुरुकृपा झाली थोर, बरोबर आहे, झालेली आहे. फक्त आपण मार्गस्थ होताना आपली कुठंतरी हुकाचूक झाली. त्याच्यामुळं आपल्याला काय होतं, जसं माऊली ज्ञानोबरांचे 2 शब्दाचा एक विस्तार असा बघितला का, देख मनुष्य जात सकळ, कोण सगळे,
त्याच्यामध्ये हुका दुराचारी विषय आसक्त संत कृपे करी तू बुद्धरती वाल्याचा वाल्मिकी झाला. कशामुळं बघा, एक तपाचं सामर्थ्याचं वर्णनापर्यंत वापर. मग त्याच्या पुढे आपण ज्याचे स्थिरावले अंतर तूच भाग्यवंत नर या विचाराचा विस्तार आपण 5 मिनिटात बघू. महर्षी वाल्मिकींच्या जीवनातलं जे पाप संचय झालं, तुकोबारायांनी त्या पापाचं वर्णन केलं. वाल्या कोणी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी, नामस्मरणाने वाल्याचा वाल्मिकी झाला. महर्षी वाल्मिकी झाले. 12 वर्षाची तपश्चर्या जीवनात प्राप्त करून घेतली. नवे नवे जसं हाचीने माता न फिरे माघारी, दुसरं काहीच नको. तुझं मी न देवा मज नाही कोणी, दुसरं काहीच नको, मला काहीच नको. ज्यावेळेस तुकोबारायांना देवाने विचारलं, तुकोबाराया काहीतरी मागा, काहीतरी मागा जीवनामध्ये, तुम्ही काहीतरी मागा. तुमच्या भक्तीच्या कर्जाचं आमच्या डोक्यावर ओझं झालं म्हणे. भक्तीच्या कर्जाचं आमच्यावर ओझं झालं, देवावर ओझं झालं, देवावर ओझं झाल्यानंतर मग तुकोबारायांनी सांगितलं, न लगे मुक्ती धन संपदा, द्यायचं असेल तर आम्हाला एवढं. आम्ही काय मागतो? गृही भावे धन म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एक भजनांची संख्या राहायची. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या आजीचा काळ सांगतो आम्ही, आमचे वडिलांनी जर धरले तर कमी कमी 12 जण होते. होय दादा, आता हम दो हमारे दो मर्यादित कुटुंब. ग्रामीण भागातला शहरी भागात आलेला पाहुणा शहरी भागातल्या माणसाला खपत नाही. तुम्ही थांबणार का जाणार? त्यांनी पुढे काशी करायची का? आता पुढे रात्री अपरात्री पुढे जायचं. भिंगरकर बाबा फार सुंदर सांगितलं, तुम्ही शेतकऱ्याला बायको चहा ठेवायला सांगा म्हणजे भूगोलवर चहा. एक ते चांडाळ चौकडी मालिका बघत असतो. काल माऊलींनी थोडे दाखवते. त्याच्यात एक प्रसंग, एक विनोद म्हणून सांगतो, विषयांतर होणार नाही याची मी काळजी घ्या. ज्यावेळेस ही कांबळेश्वरची मंडळी ज्यावेळेस पुण्याला जाते का, आपल्या पुण्याला जाते, त्या रामभाऊचा एक सासरा आपला साडू एक पुण्याला असतो, कॉन्ट्रॅक्टर असतो, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. त्यावेळेस त्याची मंडळी म्हणजे, दाजी तुम्ही चहा घेणार का, तुम्ही पाणी घेणार का? त्यावेळेस बाळासाहेब आवडीने म्हणते, जर तुमच्याकडे जर ही पद्धत द्यायची नसली आम्ही हांडाच बरोबर आणला असता. सांगायचं विनोदाचा भाग. म्हणून उदार अंतकरण शेतकऱ्याचं असतं, त्याच्या देण्याला माप नसतं. पण आमचं अंतकरण जरी संतांनी का सूक्ष्मातला सूक्ष्म जो भगवान परमात्मा त्याचं जर स्वरूपाचं वर्णन केलं गेलं तर शरीराने वर्णन होणार नाही, वेदाला सुद्धा वर्णन होणार नाही. आमच्यासारखे मूर्ख त्या भगवंताच्या स्वरूपाचं काय वर्णन करतील? केवढा मोठा सांगितला भगवान परमात्मा. अनंत ब्रह्मांड, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड का त्या ब्रह्मांडाला अंत नाही, अशी त्या ब्रह्मांडाची अनंत अशी व्याख्या केली गेली. मग असा असणारा भगवान परमात्मा संतांच्या कृपेने पद्मनाभ धुडीला कुडाला, श्वास रूपाने कुडाला, देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी. ही त्याची वास्तविकता जरी संतांनी स्पष्ट केली, पण आमच्या चर्मदृष्टीने नवे नवे आमच्या चित्ताने जरी त्याचं स्मरण करायचं ठरलं, मग आता एक विचार करा, मन बुद्धी चित्त आणि अहंकार स्थूल देहाच्या आतमध्ये अंतकरणाच्या रूपाने सूक्ष्म देहामध्ये स्थित, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मागच्या जन्मातलं जे जे काही कर्म असत, या जन्मात जर वाईट कर्म करत असताना समजून घ्यायचं तिने ती काशी केलेली, म्हणून या जन्मांमध्ये ती काशी भोगायला आला. केले कर्म झाले, कोण नागबाबा सांगतात, त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती किती मेले, आजा गेला
पंजा गेला बाप मसना गेला, हे गेले. आपण सुद्धा जाणार आणि आपले पुढचे सुद्धा जाणार. येथे नाही गुरु आले अवतार, येरती पामर जीव किती कृपा दान केले संती. शेवट काय राहणार? ते एक श्रीहरीचे नाम. संत एकांती बैसले. पुढे गेले संत एकांतवासामध्ये, गंगा स्नानामध्ये गेले. ज्ञान दृष्टीने अवलोकिले. कर्मदृष्टीने का? अंतकरणाची बैठक स्थिर करून, तो विषय ज्ञात करून, संपादित करून, अवतार तुम्हा धराया कार. नाम जे अनंत जन्माचं प्रारब्ध, अनंत जन्माचं भाग्य घेऊन आल्यानंतर या मानवी देहाला जो जीव आला, त्या जीवाला ते ज्ञानदान असेल. माचा जो पर्वकाळ सांगितला, गुरुकृपेने अंकित झालेले जे सत्शिष्य आहेत त्यांच्या भाग्याच्या वर्णनेचा एक विषय सांगितला गेला का, भाग्यवंत मनोदया अवघी देवावरी माया. मग माऊली ज्ञानोबारायांचे दोन विचार आपल्याला समजून घ्यायचे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई परी ते ज्ञाने विन नासले. इथपर्यंत मुद्दा आणून ठेवायचा. मग कोणतं ज्ञान पाहिजे आम्हाला? माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञानाविषयीचे भांडवल सांगितलं गेलं. मग ते ज्ञान पै गा बरवे. मग ते ज्ञानाचा विस्तार केवढा सांगितला? पै गा बरवे. बरवे म्हणजे चांगलं, गोड. जसं सांगितलं गेलं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतच गेलो नाही तर भगवंताचं नाम कसं काय मानता येईल आपल्याला? हे कोणी सांगावं? ज्यांनी अनुभूती घेतली, ज्यांनी अनुभव घेतला. आमच्या सारख्याने फक्त बहुत केले पाठांतर, वर्म राहिले ते दूर. त्या वर्णापासून किंवा त्या पाठात त्या विषयापासून आम्ही अलिप्त आहे. त्या विषयाचा आम्ही कधी अट्टाहासही केला नाही. त्या विषयाचा आम्ही शोधही घेण्याचा प्रयत्न केला नाही. नवे नवे तुकोबरायांची जी मानसिक स्थिती सांगितली किंवा मानसिक अवस्था सांगितली, चित्ताच्या ठिकाणची उद्विग्नता सांगितली गेली. दोन प्रकार आहेत. भेटीला पंढरीनाथा जीवा लागली तळ व्यथा, कधी कृपा करीसी नेले मजदिना ते धावले. ही तुकोबारायांच्या जीवनातली कारुण्यमय अवस्था सांगितली गेली. अंतकरणाच्या ठिकाणी देवाविषयी असणारा नितांत प्रेमाचं उदाहरण या अभंगातून ज्ञात होतं आपल्याला का, देवाचा माझी कधी भेट होईल एवढी उद्विग्नता आम्हाला कधी आठवण होती. अंगाला ताप. आता मला वाटतं आपल्याला पुढच्या गुरुपौर्णिमेला देवाची आठवण, गुरुची आठवण असं बोलायला का हरकत नाही. कारण निळोबारायांच्या सांगण्यानुसार त्यांचा जो अट्टहास आहे, श्री गुरूंचा आपल्याला, आप्पांचा जो आपल्याला अट्टहास आहे, तोच अट्टहास अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळोबाराय सांगतात.
मार्ग दावणी केली आधी. कधी? ज्यावेळेस ज्ञानदृष्टी अवलोकिले त्यावेळेस तो मार्ग त्यावेळेस तयार झालेला. पण माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव जिने नामे विने व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमेला. म्हणून जीवनामध्ये ह्या गोष्टी सहज प्राप्त होतील असं समजू नका. हे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी अनंत जन्म तुम्ही ह्या यात्रा बघून इथपर्यंत आले. एक एक जन्मातलं किंचित पुण्य, एक एक जन्मातलं किंचित पुण्य हे एकाच जन्मात घडत नाही. जसं पितामह भीष्मांच्या जीवनामधल्या मागच्या जन्माचं जे कर्म सांगितलं का ते भोगायची वेळ बर का. सारड्याला कुठं फेकलं? काट्यावर. ते भोगावं लागलं. जसं प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवतार कार्यामध्ये वाली प्राण गेला रामबाणी. वाल्याचा अंत राम प्रभूंच्या बाणाने झाला, शराने झाला. तो शर मारला त्याने. आणि त्यावेळेस वालीने रामप्रभूला सांगितलं हे भोगावंच लागलं. म्हणजे देवादिकांना भोगावं लागलं, देवादिकांना भोगीत यावं लागलं. आपल्याला भोग चुकतील हे कशावरून? भोगतो ना घडे संचना वाचुनी करावे ते म्हणी समाधान म्हणूनी म्हणी मानू नाही खेदू. मनावा गोविंद वेळवेळा. आपण सहज बोलता बोलता आम्ही एवढा देवदेव करतो, आम्ही एवढं देवाचं करतो, एकही सवाष्ण घालायला 12 महिन्यात आम्ही चुकलो नाही तरी आमच्या पाठीमागे एवढं संकट का? का का की का असत? प्रत्येकाच्या पाठीमागे हे संकट का असत? हे तुमच्या प्रारब्धाच्या पाठीमागच्या गोष्टी आहेत, त्या भोगाव्याच लागतील. देवादिकांना चुकल्या नाही तर तुम्हाला आम्हाला चुकतील का? पण संतांचं जो निरूपण आहे, संतांचा जो शब्द सांगायचा आहे किंवा संतांची जी सांगण्याची तळमळ आहे, त्याला एक उदाहरण असं सांगितलं, जीव तोडतो तिळ तिळा, येतो हिताचा कळवा. त्यांना जीवाविषयी असणारा हित समाजामध्ये दाखवायचं नवे नवे. या विश्वामधलं जे हित असन माऊली ज्ञानोबराने पासायदानामध्ये सांगावं, जे खळांची व्यंकटी सांडो. पण गंमत अशी झाली, खळ म्हणजे दुर्जन, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. खळांना दुर्जनांना एकत्र आणण्याचं संतांनी कार्य केलं, माऊली ज्ञानोबरायांनी कार्य केलं. तुकोबराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ. नाथ महाराज सांगतात, नाथ महाराजांनी गर्दबाला पाणी पाजलं. कुठलं? कावडीने आणलेलं पाणी कोणाला पाजलं? गर्दबाला म्हणजे गाढवाला पाजलं. याच्यात जी शक्ती आहे ही भगवंताची शक्ती आहे. मम वंशे जीव लोके जीवभूता सनातना. प्रत्येक अंश माझाच आहे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. माझ्या सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. माझी सत्ता आहे म्हणून हे वैकुंठ चालतं. माझी सत्ता आहे म्हणून सूर्य सुद्धा उदयाला येतो, अस्ताला जातो. पृथ्वीचं भ्रमण माझ्या सत्तेने आहे. म्हणून 3 शक्त्या भगवंताच्या जरी सांगितल्या गेल्या, काही शक्त्या संतांच्या अंकित सांगितल्या. भगवंताच्या जरी तरी संतांच्या अंकित सांगितल्या. म्हणून देवाला जे करता येतं ते संतांना करता येत नाही. फरक बघू आपण. दुर्जनाशी संवादी कोणाचं कर्म आलं? हे देवाचं कर्म आलं. संत मारलं का? संतांनी मारलं का कोणाला? कधी संतांनी ज्याला मारायला सांगितलं त्याने आपण त्याला मारायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एक गवळणीचं वर्णन सांगितलं, कामव्रताला गेले तुरी हरी यावे आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. प्रांती सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या ममता. या गोष्टी आम्हाला मारायच्या आहेत. कोणत्या? विरक्तीच्या. ज्या गोष्टी आमच्या अंगी यायला पाहिजे त्या विरक्तीच्या, चित्त निर्मळ होण्यासाठी ज्या गोष्टी संतांनी आम्हाला सांगितल्या त्या गोष्टी जर आम्ही केल्या तर आमच्यासाठी फायदेशीर. अन्यथा जर आम्ही ऐकून ना ऐकल्यासारखा कानाडोळा करतो, फक्त आम्ही ऐका. आपण एक दृष्टांत सांगायचे पाठीमागचं एक दृष्टांत. एका शेतकऱ्याकडे कोणीच ठिकाणा इकून तिकून एक जण टिकला, कागद करून घेतला. मी सांगितलेलं काम ऐकावं लागल. आता खेळ काय चालू आहे सध्या? आता सध्या खेळ काय चाललेला आहे? एक प्रमाण असं सांगितलं, सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, तर जोडवली विनवितो तुम्हारे तुम्ही. हा जोडून सांगितलं की मी
पण आमची अशी अवलाद आम्ही असे जन्माला आलो, समर्थाचे पोटी जन्मलो, कारण की आम्ही फक्त ऐकतो नळी कुंके सोनारी इकडून तिकडे केली वाली. विठाला विठाला आपला संप्रदाय ऐकायचा का करायचा आहे? करावा विचार न लगे चिंता कवनाची, पण का यारे यारे लहान सगळ्यांना संतांनी आत्मसात आपल्या पदराखाली घेतलं, आपल्या पंखाखाली घेतलं. पण आम्ही जर जसकडे जन्माला आल्यानंतर आम्ही भेद भ्रम अमंगळ, आम्ही भेदामध्ये गुंतलो. अमंगळ भेद सांगितला गेला, संतांचा शब्द आहे. भेद हा अमंगळ आहे, भेदाला विटाळ सांगितला, पण आम्ही भेदाच्या पलीकडे जायला तयार नाही. तुका म्हणे नुरे भेद, नुरे म्हणजे त्या भेदाचा अंतच व्हायला पाहिजे. विठाला म्हणून सूक्ष्म देहाच्या ठिकाणच्या ज्या 4 गोष्टी सांगितल्या गेल्या, मन असेल, बुद्धी असेल, चित्त असेल, अहंकार असेल, या अंतःकरणाविषयी मन तेथे धाव घेई रे. मनाने कुठं जावं? आज जरी तुम्ही इथं बसले, मन तुमचं कुठंतरी गावाकडे पाऊस येतो का काय, घर गळत का काय? संतांचे प्रमाण बघा, आणि का दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून, या मला काहीच नको. अहो त्या गवळणीमध्ये जनाबाईने वर्णन केलं, भ्रांती सासूचा नाही पत्ता, जेव्हा तू आता घरी ये. तुकोबारायांचं शब्द प्रमाण, देव न लगे साठवणीचे रुजले जागे. जिथं आत्मसात करण्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, ते अंतकरण जर आमचं अपवित्र असेल तर पवित्र करण्यासाठी साधूचा बोध फार महत्वाचा सांगितला. बरं, बोधही मिळालेला आहे, असं नाही का मिळालं नाही, मिळालेला आहे. पण त्याचं स्मरण करणारी माऊली ज्ञानोबारायांचा शब्द, भक्तीची महापुरी तिगता ती कुत्यावरी, प्राप्तीच्या पैलती विपाला एकची. एकाचाच उद्धार झाला, म्हणून एकाचा उद्धार झाला, कुळ उद्धरिले 42. तुकोबारायांच्या शब्दप्रमाणे एकाने उद्धार करून घेतला तर 42 कुळाचा उद्धार होतो. असं जरी स्मरण सांगितलं, कन्याचा उद्धार झाला तर 3 कुळाचा उद्धार. किती? आई वडील आणि पती अशा 3 कुळाचा उद्धार. पण मुलाचा उद्धार झाला तर आई वडिलांच्या गोत्राचा उद्धार होतो, बाकी काही नाही. म्हणून आपण तरला नवे नवल कुळ उद्धरिले 42. भगवंताचं नामस्मरण सगळ्यांनी आवर्जून करावं, त्याचं चिंतन करावं. एवढाच त्यांचा अट्टहास, तोच जीवनामध्ये आपला आनंदाचा दिवस. हीच आपली गुरुसाठी गुरुदक्षिणा. विठ्ठल संतांनी आपल्याला प्रत्येक गोष्टी अशा समजून सांगितल्या, रागाने सांगितल्या. मग रागाने कोणतं सांगितल्या? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळाची जाती करी लाभावी नव्हती. हा झाला निस्वार्थीपणाचा, जो आईच्या ठिकाणचा मुलाविषयीचा असणारा जो प्रेम भाव सांगितला गेला. अण्णांनी सांगितलं, अण्णांनी दिलेलं प्रमाण म्हणून शक्यतो त्यांचं शांतमयीचं प्रमाण जास्त असतं. कारण शांतमयीचा जो गाथा हा पूर्ण अनुभूतीचा. मग पाठीमागच्या एक संत मंडळीकडे आपण जाऊ. जीवनामध्ये पहा, श्री गुरुचा ध्यास जो सांगितला, नारायण महाराज जालवणकर या संप्रदायामध्ये एक आद्यपुरुष होऊन गेले. एक महात्म्य अशी झाली का, ज्यावेळेस गिरनार पर्वतावर
साधना करत असताना प्रभू दत्तात्रयांना सांगितलं 13व्या दिवशी जर तुम्ही आत्मसाक्षात्कार जर दिला नाही तर माझा शेवटचा जीवनातला शेवटचा दिवस मी कडेलोट करून घेईन. हे कोणाचे नारायण महाराज जालवणकरांचे शब्द. दत्तात्रयांना मागणी घातली म्हणून तुकोबरायांची जी स्थिती तीच नारायण महाराजांची स्थिती. मग तुकोबरायांची स्थिती कोणती? कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. म्हणून प्रभू दत्तात्रयांनी ज्यावेळेस कडेलोट करण्याचा क्षण जो सांगितला गेला, आलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काया, नारायण महाराजांना आत्मसाक्षात्काराचा बोध दिला. जो बोध तुकोबार आहे ते बोधाचं वर्णन करतात. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. पुढं भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. जोपर्यंत भ्रांतीचं निर्धारण होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण साठवणीची रुंदली जागी. मग चित्त निर्माण होण्यासाठी काही उपाययोजना संतांनी प्रतिपादित केल्या, पण आम्ही त्या प्रतिपादित करीत असताना आत्मसात करणं गरजेचं आहे. आपण त्या गोष्टी करत नाही. जसं तुका म्हणे चित्त करारी निर्मळ. काय निर्मळ करायचं? मग आता लोक निर्मळ होण्यासाठी पाठीमागं प्रयागला काय झालं? आता प्रयागाला कुंभमेळा, महाकुंभमेळा झाला ना. आता पुढच्या वर्षी त्र्यंबकला आहे, त्याला कुंभमेळा म्हटलेला आहे. मग तो महाकुंभमेळामध्ये कोट्यावधी लोक जाऊन आले. आता एक शब्दरचना तुकोबरायांची अशी सांगितली का, कीर्ती धोंडा पाणी देवर ओकडा सज्जन, कारे फिरता रवनरवाणी, उसा संताशी जावणी धरा बळकट भाव, तुम्हा पाशी आहे देव. आपल्या जवळ असणारा देव जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तीर्थव्रती भाव धरीने करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतील, तो वरी या साधना बाजावेच लागतील. पण ज्यावेळेस संतांकडून श्री गुरूंकडून ते तत्वज्ञान ज्यावेळेस आमच्या जीवनात आम्ही आत्मसात करतो, किंवा कानिजे पेरिले डोळा ते उगवले, किंवा मुद्राती 5वी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष आली दिसेनाथ बाबा सांगतात. या अनुसरणाने या मार्गाने जर आम्ही भक्ती केली तर आजी फिटले माझे पुढे तोपर्यंत फिटत नाही. ही भक्ती आत्मसात केल्यानंतर जीव हा देव स्वरूप होतो, अन्यथा होत नाही. मग त्याची थांबा 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 वेळ कमी राहील अण्णा. म्हणून बरोबर माऊली ज्ञानोबरायांचं प्रमाण अखंडित सेवा करा त्याची. पण त्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी, त्या सत्तेचं स्मरण होण्यासाठी आम्ही अस्मरणामध्ये आहोत याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला व्हायला पाहिजे. ज्यावेळेस हे स्मरण आमच्या जीवनात होईल, मग आजी फिटले माझे पुढे आपल्या जीवनाचा उदय झाल्याशिवाय आपल्याला त्या म्हणून देव रोकडा सज्जने प्रत्येकाच्या देव दिशे जनिवनी आत्मतत्वी. हे कोणाचं? माऊली ज्ञानोबरायांचा शब्द प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दिसणारा आहे. प्रत्येकाला चालवणारा जो आहे भगवान परमात्मा, त्याच्या स्वरूपाचं, त्याच्या साक्षात्काराचा आम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पण कधी भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जोपर्यंत आम्ही होत नाही, वैष्णव जोपर्यंत आम्ही होत नाही, मग आम्ही नामधारक आहोत. पण वाल्मिकीने 12 वर्षामध्ये शतकोटी रामायण केलं. ऐका, किती वर्षाची माळकरी आपण? गुरूंकडून बोध घेऊन किती वर्ष झाले? मग बदल कुठं होत असतो? महापुरी महाराज, बदल व्हायचा कुठं होत असतो? वृत्तीमध्ये बदल होतो, स्वभावात नाही होताना. स्वभावाला औषध आहे का? आमच्या वडिलांचा स्वभाव इतका तापट होता का त्यांचं ते जाण्यापर्यंत त्यांचं माझं पटलं. स्वभावात बदल होत नाही, स्वभावाला औषध नाही. जुने माणसं सांगते, त्यांचं अनुकरण आम्ही करतो. मागील मुमुक्ष जे होती ती ऐशी जाणून माते कर्म केली समजते धनुर्धरा, किंवा येत वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती येरती अनुष्ठिती सामान्य सकल. त्यांच्या मार्गानुसार चालणारे आम्ही साधक मंडळी आहोत. आम्ही फक्त मार्गस्थ झालो. तिथपर्यंत जाण्यासाठी ऐशियांचा पदर धरा,
संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. कशाने? स्मरणाने, भगवंताचं नामस्मरण करून ते हा पवित्र कोणाचा झाला? आमचा देह पवित्र होईल का? आता देहाविषयी जर बघितलं, देहाचे 3 प्रकारचे नाश बरोबर. बरं, 4 प्रकारचे जीव सांगितले, 4 प्रकारचे योन्या सांगितले गेल्या, किंवा 4 प्रकारचे जे वर्णन सांगितले गेले. काही नंगळाला, काही नंगळाला. ज्यांना मिळालं त्यांनी त्याची इति कर्तव्यात साध्य केली. 4 वर्ग, फक्त 4 वर्गाचे उदाहरण. मग आता कोणाला मिळाला आणि कोणाला महत्व कळालं नाही? ज्यांना मिळालं, ज्यांना महत्व कळालं नाही, त्याच्यामध्ये आपण मनुष्य देह हा उडतो. खरंच आपल्याला मानवी देहाचं महत्व कळालं. अहो, ज्यावेळेस आम्ही ते कोरोनाचे डोस घेतले का, तिथूनच आमच्या शरीराला बाधा चालू झालेल्या बाधा. पण अंतःकरणाच्या ठिकाणची बाधा, शरीराचा जो देहाचा भाग सांगितला, तुकोबा त्या देहाविषयी असं एक वर्णन सांगतात. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावी. कोणाला भोगावे लागतात? म्हणून स्थूल देहाचे जे दुःख सांगितले हे सूक्ष्म देहाला भोगावाच लागतात, जीवाला भोगावेच लागतात. जीवाचा भाग हा चित्ताच्या ठिकाणचा भाग सांगितला गेला. अंतःकरण मिळून जीवात्मा तयार होतो. मग त्या मनाने काय करावं? म्हणून देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भावो चरणाला सोडी सर्वता. ही कोणाची प्रार्थना? नामदेव महाराजांची. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. अशा प्रकारचं ते वर्णन केलं गेलं. या भजनामध्ये एक सोयराबाईंचं भजन नामदेव भाऊ, हरी भजना विन काळ घालवू नको रे. त्याचा पुढे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण आता गंमत अशी की ह्या काही गोष्टी काही पटत नाही. अभंग जसा असला त्या अभंगाची प्रतिपादन, किंवा भजनामध्ये जर गायचं ठरला, त्या अभंगाला विरक्तीचा जर अभंग असला तर त्याला काही काही रागाची पद्धत सांगितलेली. पण हे कधीपासून आलेलं आहे? तुम्ही दीप राग ऐकला का? मी दीप रागाचं गायन करतो, तुम्हाला संध्याकाळी दिवे लागले दिसतील, पण तोपर्यंत तुम्हाला डोळे झाकून बसावं लागेल. मी दीप रागाचं गायन करतो. आहे का तुमची तयारी? तुम्हाला दिवे बघायचे का संध्याकाळी? म्हणजे ज्या ज्या आणि या रागांचे जे बादशाह, थांबा, तानसेनाच्या दरबारातला जो गायक होता, काय नाव त्याचं, ज्याने हे गायन केलं, तुकोबरायांची शब्दरचना आहे का? गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे जगी. काय सांगितलं? शक्तीचे नाही, शक्तिपातच सांगितलेलं आहे. साधना जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी कोणी कोणी खरं सांगा, ज्यावेळेस अनुसंधान लावण्यासाठी ओंकाराचा ध्वनी किंवा जो तानपुऱ्याचा ध्वनी सांगितला, कोण कोण ऐकत सांगा बरं. आता तानपुऱ्यातला ध्वनीला ओंकाराचा ध्वनी लावलेला आहे. ओंकाराचा नाद जो तानपुऱ्यातून चालू झालेला आहे. माता भजन जरी त्याचं सांगितलं, पण कबीरजीने एक वर्णन सांगितलं, कहता कबीर सुनो भई साधो भजन करो निर्वाणी रे. निर्वाणीचं भजन आम्हाला पाहिजे. मग हे भजनाची जोड लागण्यासाठी लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. जर मृदंग वादक नसतील, गायक लोक नसतील, तर कीर्तन होईल का? संतांचा अभिप्रेत कीर्तन जरी वेगळं सांगितलं, नामसंकीर्तन जरी सांगितलं, पण नामसंकीर्तनाकडे वळण्यासाठी भगवंताचं भजन व्हायलाच पाहिजे, भगवंताचं गुणानुवाद व्हायलाच पाहिजे. तोपर्यंत त्या गोष्टी घडतच नाही. जसं अनंत जन्माचं पुण्य पादरात घेऊन आपण इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला सहज भेटते का? बरं, तुम्ही ना आम्ही आपणचं येणं इथपर्यंत अवतार तुम्हा संतांचं. कारण तुकोबारायांविषयी असे शब्द सांगितले गेले का, जे जे झाले त्यांचे अवतार, कोणाचे देवादिकांचे जे जे अवतार झाले तुकोबाराय त्यांच्या बरोबर होते. तुकोबारायांची भक्ती साधना किती? विश्वंभर बाबांपासून 8व्या पिढीची
बर आपल्याला हे महात्मे जीवनामध्ये प्राप्त झाले, त्यांच्या जीवनामध्ये बाबा प्राप्त झाले, हे त्यांची एक जन्माची पुण्य आहे का? त्यांच्या कुळामध्ये एका ठिकाणी तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत. कोणाची कुळ पुनीत झाले, कोणाची कुळ पवित्र झाले? पवित्र ते कुळ पावना तो देश, धन्य हरिरंगी तो चेतनाची. कोण नाचतो? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कोण कारण होतो? वयस्कर झाले असताना होईल का? एका ठिकाणी काकडा प्रकरणामध्ये वेळ काळात एक ग्रासील. कोणाला? काळाला ग्रासणारा एवढं सामर्थ्यवान जर भगवान परमात्मा सोडला, महाबलशाली जो काळ सांगितला त्या काळाचाही भगवान परमात्मा सांगितला. वेळ काळात एक ग्रासील हे काकडा प्रकरणामध्ये एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे. मग ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या म्हणून ह्या एका जन्मातल्या गोष्टी नाही, अनंत जन्माचे असेल सामुग्री, त्याच्या मुखामध्ये हरीचं नाम येणार. एका जन्मातलं पुण्य नाही, अनंत जन्म ज्यावेळेस आपले झाले. पण इथपर्यंत आल्यानंतर ज्या महापुरुषांची आपल्याला, ज्या महात्म्यांची आपल्याला गाठ झाली, आपल्या जीवनाचं पुढे इथं उलगडल्यानंतर आता आपण पुढच्या, कारण जन्मा नाही येणे ऐसे केले, हे जरी नामदेव महाराजांनी सांगितलं, पण आम्हाला सुद्धा जे नामदेव महाराजांना वेसोबा खिचरांनी जो बोध तत्व त्यांच्या जीवनात आत्मसात नवे नवे गुरुप्रचिती त्यांच्या जीवनात आणून दिली. देहप्रचिती, आत्मप्रचिती त्या गोष्टी सांगितल्या गेल्या. शास्त्रप्रचिती असेल, आत्मप्रचिती असेल, गुरुप्रचिती शिवाय आत्मप्रचिती जीवनात प्राप्त होऊ शकत नाही. जरी खरं आहे म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे भेद देती ग्वाही. चित्तामध्ये अंतःकरणामध्ये मनाने काय करावं? मन तेथे धावगी. माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया मग ज्याचा अंतःकरण गोविंदमय झालं त्याच्या ठिकाणी भेद राहील का? जर आम्हाला भेद दिसत असेल तर आम्ही गोविंदमय होण्याचा प्रयत्न नाही केला, सरळ सरळ अर्थ भावातीत प्रतिपादित करण्याचा. का ज्यावेळेस मग गोविंद ते काया, हे शरीर जे आहे, एक ठिकाणी कबीरजीने आपल्या मुलाला उपदेश केला, संतांचे पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालाशी. या शरीराचा खर्च, या शरीर कोणासाठी खर्चावं, या शरीराचं श्रम कोणासाठी जावा, म्हणून आजचे जे दान सांगितले गेले, एक असं दान सांगितलं गेलं, रक्तदान. आपल्या रक्ताने एखाद्याचा प्राणही वाचू शकतो. जसं संतांचं दान जे असतं, उद्धराय आले संत जना, म्हणून जीवाचा उद्धार हे संतांचं दान आहे. मग हा देह ज्यांनी आम्हाला दिला, हा देह जरी भगवंताने आम्हाला दिला, पण आमच्या देहापासून एखाद्याच्या देहाचं रक्षण व्हावं, त्याचा जीव वाचावं एवढी प्रार्थना. म्हणून पाठीमागच्या काळामध्ये अण्णांच्या कुटुंबावर एक फार मोठा आघात झाला, एक दुःखद घटना त्यांच्या जीवनात. पण अण्णांची स्थिती त्यावेळेस बघितली आम्ही. असो ऐसा मोठे आठवायचे नाही, एक स्तुती म्हणून नाही सांगत, कारण पाठीमाग आम्हाला ह्या गोष्टी माहिती, नामदेव भाऊंना माहिती, बाकीच्या मंडळींना माहिती. कालांतर मला वाटतं आम्हाला 15-16 वर्ष, 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये घरामध्ये जास्त स्फोट झाला. बरोबर आहे. म्हणजे हे दुःख प्रसंग, नामदेव महाराजांनी त्या दुःखाची एक परिसीमा सांगितली. तुझा माझा देवा कारे वैर कार, दुःखाचे डोंगर दाखविसी बळे बांधोनिया, देशी काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या नामा म्हणे देवा, करा माझी कीव, नाही तरी जीव घ्यावा
दुःखामध्ये आम्ही हा जो कुटुंब, हा जो परिवार, हा साधक परिवार जो सांगितला गेला, अजान बाहू आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. कोण? एक कविता आहे सर. अजान बाहू आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, प्रेमाने नमितो भावे तुझ्या गुणांच्या कथा. असं वर्णन त्या कवयीने केलेलं आहे. मग भेद भ्रम अमंगळ, जर भेदाची कल्पना आमच्या अंतःकरणात जर शिल्लक राहिली असेल तर आपलं आत्मपरीक्षण आपण स्वतः करणं फार गरजेचं आहे. उगाच जीभ टाळूला लावायची, बोलायचं वचकन याला परमार्थ म्हणत नाही. आपण त्या गोष्टीच्या अजून त्या निदर्शन म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का आपण कुठंतरी आपण पाठीमागं आहोत, आपण त्या अनुभवापर्यंत गेलो नाही. म्हणून अनुभव सिद्ध सत्पुरुषांना म्हटलं जातं, संतांना म्हटलं जातं, जीवाने फक्त मार्गस्थ होणं. म्हणून मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, म्हणून अखंड आम्ही सुद्धा त्यांच्या परिवारामध्ये सामील आहोत. चिरकाल परमात्म्यास, चिरकाल जीवात्म्यास सद्गती प्राप्त झालेलीच आहे. कारण धन्य हरिवंशी जन्मले जे नर, हरिवंश पुराणामध्ये, हरिवंशामध्ये, हरिकथेमध्ये त्या कुळामध्ये जे जन्माला येतात, सुसंस्कृत जे सांगितले गेले ते कुळाचा उद्धार करणारे ठरतात. म्हणून नारायण गाय, नारायण गाय, नारायण ध्याय अशी जी व्याख्या सांगितली गेली. धन्य त्याची माय प्रसवली. नामदेव महाराजांनी त्या याचं वर्णन केलं, त्या जीवाचं वर्णन केलं का अशा कुळामध्ये असे पवित्र कुळाला नवे नवे विश्वाचं कल्याण. माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस उपजताच ज्ञानी, माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन केलं गेलं का उपजताच ज्ञानी हे वर्म जाणूनी. मग माऊली ज्ञानोबराय साक्षात परब्रह्म होते. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, नोहे हा समान महिमा संतांचा, नवेद हातीचा मूर्ती देवी, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. कोण? तिन्ही देव कोणी? साक्षात ते जे तिन्ही देव सांगितले गेले तेच गुरु रूपामध्ये, श्री गुरु रूपामध्ये, सद्गुरु रूपामध्ये स्थित आहे. मग जे देव स्थित आहे असे श्री गुरुचे आम्ही लेकर आहोत. आमच्या जीवनामध्ये मग ते श्री गुरु वाचून किंवा जीवनामध्ये त्यांचा संग होण्यासाठी दीर्घकाळ तपश्चर्या केल्याशिवाय त्यांचं दर्शन होत नाही. एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी न भावावियोग, न घडो त्यांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. पुढं काय? न भावावियोग जन्मोजन्मी. एका जन्मातलं का? नामदेव महाराजांनी परत एक असं वर्णन सांगितलं का, साधूपाशी देव काम धंदा करी. कोणापाशी? पितांबर धरीवरी छाया नामा म्हणे आम्ही जीवन का, असं काहीतरी वर्णन आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे का? संतांविषयी, संतांशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. साधूपाशी देवाला झिजावं लागतं. न सांगता करी सर्व काम. कोणापाशी? साधूपाशी न सांगता. पण काय करावं लागल? जे चित्तातली हुकतूक झाली का, चित्तातली बांधणी त्यांनी बरोबर बांधलेली, जो संबंध, कुठला संबंध? जन्माला आल्यानंतर जो संबंध तुटला गेला, तो संबंध ज्यांनी जुळून दिला ते आमचे जीवनातले मार्गदर्शक, नवे नवे आमचे जन्माचे भाग्यविधाते ठरले. विठाला विठाला जरी वामनराव पैंनी सांगितलं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नर एक बार करणे करे तो नर का नारायण होय. आपण अंतर्मुख होण्यासाठी शब्दांची वचन असतात, हे संतांचे वचन असतात. पण त्याच्याकरता काय करावं लागतं? संत चरणी भावधरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, हिची करा बापांनो. क्षणाची किंमत सांगितली. मग क्षणाची किंमत किती? क्षणोक्षणा हाची करावा विचार. काय विचार करायचा? तुकोबराय सांगतात, विचारा वाचुनी न कवीचे समाधान. विचार न करणार असं कोणी जन्माला आला नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कशाचा विचार सतावतोय. झोपेतून उठल्यापासून
आपलं झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येकाचे विचार चालू, पण विचाराची भिन्नता प्रत्येकाची आहे. जसं अंतकरण जरी सगळ्यांचं एक असलं, पंचतत्वांचा देह जरी एक असला, त्या अंतकरणाच्या ठिकाणी प्रत्येकाचं मन वेगळं आहे बरं का. बुद्धीचा विषय वेगळा, अंतकरणाचा विषय वेगळा, अभिमानाचा विषय वेगळा सांगितला गेला, अहंकाराचा विषय वेगळा सांगितला गेला. मग प्रत्येकाचा विषय, प्रत्येकाचं मन आता पुढेही जात असेल. बहिणाबाईंनी सांगितलं मन वढाय वढाय, ह्या पिकातलं ढोल किती हाताला हाताला फेरे येत पिकावर, पण आमच्या मनाने प्रभाते मनी राम चिंतित जावा, किंवा संतांच्या सहवासामध्ये त्या संतांची संगती मनमार्ग होती, असा तो शब्द माऊली ज्ञानावरांनी विचारला. मग मनाने संतांच्या प्रवाहाचं चिंतन करावं किंवा त्या प्रवाहामध्ये जावं, अन्यथा मन तुमच्या दुर्गतीला कारणीभूत ठरतं. जे मन तुम्हाला उत्तम गतीला नेतं तेच मन तुम्हाला दुर्गतीला कारणीभूत ठरू शकतं. पण त्या मनाने जर माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद, त्या मनाने जर भगवंताचं स्मरण केलं, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरुक्ती संसारा येणे नाही, तुका म्हणे ऐसा देह दिला देवा, तुझा वास भावा वैकुंठाशी. मग बुद्धीने काय करावं? बुद्धीचे वर्णनाचे ऐश्वर्य माऊली ज्ञानवराय सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचा विषय मनाशी कनेक्ट असतो, मन बुद्धीची कातरी. नरहरी सोनार सांगतात, घ्यायचं का? अगदी मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने कोरी सोने कोरी, राम नामे सोने कोरी सोने कोरी, नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, निवा तुझा मनबुद्धीची कातरी, राम नामे सोनी चोरी करी. या दोघांनी सुद्धा काय करावं? राम नामाचं, राम नामे मन रंगले. कुठं गुंतलं पाहिजे ना आपलं मन? धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास सुना गवळी यांच्या. मग चित्ताचा विषय राहिला आणि अहंकाराचा विषय राहिला. अहंकाराचा वारा न लागू राजसा. सगळ्या देहाला अंतःकरणाला ज्या काही गोष्टी असतील, एक वेळेस मन बरं, एक वेळेस बुद्धी बरी, एक वेळेस चित्त बरं. अहंकार, अहंकार जो सांगितला गेला, अहंकार हा फार कठीण सांगितला. कोणाला कशाचा अहंकार? कोणाला स्वतःच्या ऐश्वर्याचा, कोणाला स्वतःच्या स्वरूपाचा, कोणाला कशाचा, कोणाला कशाचा. विठाला विठाला अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. अभिमानाचं अहंकाराचं वर्णन सांगितलं गेलं. मग हा विचारून अहंकार सांगितले. मग अस्थिची वस्तू होईल. मी बोलून बरं का खडकन, हो अरे शांत बस सदा. तुम्हाला तुम्ही ताच्या सहीला पाळायला तयार नाही हो. विठाला विठाला महत्वाचा विषय राहिला. आता मन झालं, बुद्धी झालं. एक चित्ताविषयी जी कल्पना सांगितली गेली, एक रूपक त्या चित्ताविषयी सांगितलं गेलं. चित्त मोहिये नंदाच्या नंदने. या शब्दाची एक अनुरूप कल्पना सांगतात का? आमच्या चित्ताचा हरण भगवंताने करावं. मग गवळणींच्या चित्तांचं हरण कोण? भगवान श्रीकृष्ण करायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चिंत गवळणींच्या चित्ताचं हरण भगवान परमात्मा करायचे. आमच्या चित्ताचं हरण नाही करणार का? हरिले माझे हरिले चित्त, हे झालं गवळणींचं. पण आमच्या चित्ताचं हरण भगवंताने करावं एवढं चित्त आमचं निर्मळ पवित्र आहे का?
शरीर पवित्र होण्यासाठी वेद मंत्र सांगितले. मग असे सांगितलं आपण म्हणलं सगळ्याजवळ पाणी घेतला अपवित्र वा पवित्र गस्तोपिया स्मरेत पुंडरीकाक्षम सपाया पूजेचं पाणी शिंपडलं म्हणजे शुद्ध होईल. नाही निर्मळ पण गेले का नाही प्रयागाला कोण जाऊन आले एकत्र मंडळी जे जे प्रयागाला जाऊन आले ना आपले पाप सोडण्याची इच्छा केली ना तुमच्या जीवनातलं पाप श्री गुरूंच्या दर्शनानं नाहीसं होतं एवढं लक्षात ठेवा. विठोबा रखुमाई माझ्या भाऊनीला ना म्हणून आणला माझ्यासाठी विठाला विठाला म्हणून त्या मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी निळोबारांचे निरोप आपल्यापर्यंत मांडला. म्हणून तुकोबारांच्या ज्या टाळकऱ्यांमध्ये निळोबाला एकनिष्ठ जे शिष्य होते आपण सुद्धा गुरूंविषयी एकनिष्ठ झालेलो आहे. म्हणून त्यांचं जी तळमळ आहे ही तळमळ म्हणून एक आईच्या संदर्भामध्ये एक दृष्टांत असं सांगितला. जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राण पियेचा विकल्प कोणाचा ऐसी कळवळ्याची जाती करी ना भावी न प्रीती. म्हणून ते जी 3.5 चरण समर्पक सांगितले गेले ना तुकोबारांनी माऊली ज्ञानोबारांविषयी जे शब्द गौरवकार उच्चारले गेले. कारण काय सांगू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून असे जे शब्द तुम्ही संत माय बाप कृपावंत गायमी पतित कीर्तिवानू. तुकोबारायांनी माऊली ज्ञानोबारायांना मोठं केलं. माऊली ज्ञानोबा हे हृदयचे ते हृदयचे ती समर्पक भावना संतांविषयी श्री गुरूंविषयी ज्यांच्या जीवनात होती. म्हणून काही ज्या गोष्टी जीवनात असतील म्हणून आपले संगतीत तुका म्हणे जिने हे तुकोबारायांचे शब्द. भले संत संघष्टने संत विचारामध्ये राहा. श्री गुरूंचा जो निरोप आहे सगळ्यांना कळालेला आहे. फक्त मार्गस्थ होण्याची त्यांची जी तळमळ आहे ही आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करा. नाहीतर काय काय घेऊन बसले तुम्ही. कोरोनाचा पर्वकाळ पाठीमागचा काळ बघा तुम्ही कितीतरी गेले काहींच्या जीवात्म्याची काय परिस्थिती असेल. त्यांना ऊर्ध्वगती मिळाली न मिळाली उत्तम गती मिळाली अधोगतीला गेले याचं काही सांगता येत नाही. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जे आम्हाला जे तत्वबोध सांगितला म्हणून त्या काळात तसे शब्द होते निकम काका आम्हाला विसरा पण त्यांनी जे दिलं म्हणून विसरू नको साधका या ज्या गोष्टी सांगितल्या. म्हणून आम्ही त्यांच्या मार्गाशी त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला तोच मार्ग मला निळोबारायांच्या भावामधून संबंधित आपल्या समोर मांडायचा होता. योग्य आहे ते श्री गुरूंचं आहे. साळुंकी मंजुळ बोलत असे वाली शिकविता धनी वेगळाची. म्हणून जे आहे त्यांचं जे माझं पदार्थ काहीच नाही. म्हणून त्यांनी जशी जी मला बुद्धी दिली त्या बुद्धीद्वारे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अयोग्य माझ्या प्रकृतीचा या शरीराचा दोष म्हणून सोडून द्या. योग्य आहे तेच घ्या. हा श्री गुरु प्रसाद आहे. म्हणून सर्वांनी रक्तदान करा. अन्नदान हे महाप्रसादाच्या स्वरूपामध्ये आहे. ज्ञानदान सुद्धा गुरुच्या मार्फत होणार आहे. सर्वांना विनंती आहे बॉडी चेकअप करण्याचा सुद्धा चालू आहे. म्हणून हा जो संकल्प या भागामध्ये होतो म्हणून जे आत्मोन्नती विश्वशांती
नामदेव बाप्पा साधक मंडळ असतील, बाबांचे जे अनुयायी असतील ते आम्हाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. ते आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी हा विषय शांत बसून श्रवण केला. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्हा संत वृंदांना द्यावे तेवढे धन्यवाद. पुढे म्हणून आपण खूप लांबून आला. आपण वेळेची मर्यादा पाळून कार्यक्रम करणार आहोत. म्हणून जास्त कोणाचाही वेळ घेतला जाणार नाही. याच्यानंतरचं नियोजन आहे संयोजक मंडळी सांगतील, नामदेव भाऊ असतील. आज कमी कमी आम्ही 20-22 वर्ष होऊन गेलो. पण आम्हाला जी वाल्मिकींच्या जीवनाची तळतळ होती का 12 वर्षाची, 12 वर्षामध्ये कठोर तपश्चर्येचं फळ म्हणून तेवढं आमच्या जीवनामध्ये अपूर्ण राहिलं. म्हणजे आम्हीच अपूर्ण नाही. सांगण्याचा मुद्दा म्हणजे त्याच्यात गुरुचा दोष नाही. आम्ही कुठंतरी अपूर्ण आहोत. म्हणून आमच्याकडून काही चुकीच्या घडतात आम्ही मान्य करतो. पण गुरुचा पदर एक असा असतो का, एक आईच्या पदराची सावली आणि गुरुच्या वरद हस्ताची सावली ही याच्यामध्ये भिन्नता नाही. म्हणून आईचे केले उपकार, पण आईची जागा संतांना जरी देता आली, आई वडिलांची जागा म्हणून आई वडील हे संत होत नाही. त्या मग जीवावर 3 जणांचं आई वडिलांचं, संतांचं आणि देवाचं. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन गायक मंडळ असते, आमचे महापुरी महाराज असतील, आमच्याबरोबर बऱ्याच वर्षापासून माळी महाराज, म्हणून आज त्यांना जोड झाला. पहा, कुटुंबामध्ये एक तरी जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती जावा. म्हणून ह्या परिवारासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून आपणा सर्वांचे धन्यवाद. माळी महाराजांनी आपल्या मुलाला तयार केलं, कारण याच्याशिवाय माझ्या नाही हो. शब्दप्रमाणे लावणी मृदंग श्रुती टाळा दोष, शिव ब्रह्मरस आवडीने तुम्हाला त्या ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांनी जो अभंग घेतला ना, एक संतांचं वर्णन सांगणारा, टाळ दिंडी हाती घेऊन नाता. कोणी सांगितलं सोपे वर्मा, मा सांगितले संती. ऐसा या सोपे वर्मा, मा सांगितले संती. जे अभंग रचना कधी कधी विस्मृती होती, म्हणून योग्य आहे त्यांचं आहे. म्हणून सर्वांनी खूप मोठ्या प्रेमाने साथ दिली. आमचे गुरुस्थानी असणारे आजबी अण्णा असतील, हार्मोनियम वादक असतील, निकमचक असतील, हे सगळे आपांच्या मंडळी, आपांच्या काळातली मंडळी. म्हणून हे सगळी जी मंडळी आहे ही आमच्यासाठी गुरुवंदनी आहेत, पूजनीय आहेत. म्हणून दादा दरवर्षी नेहमीप्रमाणे असतात कार्यक्रमाला. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल त्याला छी 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 नको घेऊ. काय ठेवसा डोळ्याला. कोण आहे?